वयस्कर व्यक्तीचा त्या ठिकाणी पळून मृत्यू झालेला आहे. काय नेमकं चाललंय मुंबईकरांना देखील हा प्रश्न विचारतो. प्रशासन काय करतं? नुसतं प्रशिक्षणाला का ते तर आहेच, पण ज्या वेळेला आम्ही सत्तेत होतो अशा घटना घडल्या किंवा आता 4 वर्ष नव्हतो तेव्हा ही सगळं आमच्या जीवावर खपत होते. ह्यांच्या बाबतीत झालं तर ती खंत, आणि आमच्या राज्यात झालं असतं तर तो भ्रष्टाचार, यांच्या राज्यात चाललं तर ती खंत, आणि आमच्या राज्यात झालं असतं तो भ्रष्टाचार झाला. मग आता खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळतंय की नाही? कारण तुम्ही पारेकारी होता, तुम्ही एकदम असे सजग पक्ष म्हणून दाखवलं जातंय. आज जी घटना घडली कालच्या घटनेच्या मध्ये तर झाडांबद्दलचं उद्यान अधीक्षकांनी रस्त्याचं काम झाल्यानंतर सांगितलं गेलं की इथे झाडांची पाळंमुळं ही कमजोर झालेली आहे, इथे लक्ष द्यावं. तर तिथे वॉर्ड DMC, झोन DMC किंवा वॉर्ड ऑफिसर या लोकांनी म्हणजे लक्ष दिलं पाहिजे, तर तिथे लक्ष दिलं गेलं नाही. आणि एका हकणात एकुलत्या एक मुलाचं मृत्यू झाला. ही प्रचंड वेदनादायी गोष्ट आहे. आणि आज 31 मेच्या आधी पावसाळ्यापूर्वीच्या गोष्टी चर्चा व्हायला लागतात. सभागृह 25 जूनला संपलं, त्यावेळेला पाऊस का येत नाही ह्या चर्चा झाल्या. पण 25 जूनच्या नंतर पाऊस चालू होण्याची लक्षणं दिसल्यानंतर किमान 13 जुलैला आता ते सभागृह, तर म्हणजे लगेच पावसाळा चालू झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा चालू झाला या दोन्ही गोष्टी सभागृहामध्ये चर्चेला आल्या पाहिजे. महापौरांच्या बाबतीत कुठलीच चर्चा गटनेत्यांमध्ये घडवलीच जात नाहीये. त्यामुळे नक्की प्रशासनाबरोबर महापौरांचा वचक आहे की नाही हा कळत नाही आम्हाला दिसत पण नाहीये. आणि गटनेत्यांना आलेल्या सूचना त्या पावसाळ्याच्या बाबतीत त्या कुठेही चर्चा झाली नाही, सभागृह झालं नाही. त्यामुळे आणि आता आम्ही बघतोय की तिकडे विधानसभा चालू आहे, तिकडेही सभागृह चालू आहे, आणि असंवेदनशील अमित साटम हसताय आणि वर जयंत पाटलांना सांगताय की काल झाडावर होतो आज मॅन्युअलवर आलो, आणि हसताय. थोडी तरी मनाची नाही जनाची तरी एक बाळ गेलं, किती तुम्ही संवेदनशील आहात हे मुंबईकरांना दिसायला लागले. आज घटना घडली, तुमच्या महापौर आत्ता पोचल्या, त्याच्या आधी उपमहापौर पोचले, उपमहापौर गेल्यानंतर मी पोचले, आणि आम्हाला सांगता घरून द्यायच्या नाही. आम्ही 1 कोटी बिटीचे घड्याळ वापरणारी माणसं नाहीत, आम्ही फाटकी रस्त्यावरची माणसं आहोत. आणि अशा पद्धतीने मॅनहोलची कामं 31 मेला व्हायला पाहिजे होती. 31 मेला पूर्ण नाही झालं, तुम्हाला तरी निसर्गाने 1 महिना दिला. आज मला माहिती मिळते तिथे जाळी बसवण्यासाठी ते मॅनहोल उघडलं. मॅनहोल उघडताना ते जे काही कोसळलंय व्यक्ती मुंबईकर, कुठलंही बॅरिकेड नव्हतं आणि तिथला कॉन्ट्रॅक्टर उभा असताना ते पडले. याचा अर्थ जर बॅरिकेड लावले असते तर कदाचित ते बाजूनी गेला असता. याचा अर्थ निष्काळजीपणा, कुठलाही अधिकारी उपस्थित न राहणं. हा वारंवार किती बोलायचं? जर आपण आता अंदाज घेतला तर 2017ला अमरापूरकर गेले, त्याच्यानंतर त्याच्यावर जाळी बसवा. मला वाटतं एक काय लाखाच्या वर मॅनहोल आहेत आपल्या मुंबईत. आणि आता आयुक्तांनी पण तुम्हाला VC दिली आहे, त्यांनी पण सविस्तर सांगितलंय कितीतरी जाळ्यांचं काम अजूनही बाकी आहे. माझं म्हणणं का? आणि प्रशासनाचं काम करत असतं, पण नगरसेवक, आमदार, खासदार या प्रशासनावर अंकुश ठेवत असतात. तो महापालिकेतला अंकुश ढिला झालाय, आणि वेळेवर कुठेही न पोचणं हा पण एक हलगर्जीपणा आहे मुंबईकरांसाठी. किती तुम्ही संवेदनशील आहात? अशा पद्धतीने जर तुमचे रेकॉर्ड बाहेर येत असतील तर मला वाटतं हे फारच गंभीर आहे.
मुंबईकरांना मी हात जोडून सांगेन, आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कुठल्याही ही सगळी यंत्रणा वाऱ्यावर आहे. आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. कारण त्या झाडाबद्दल पण अनेकदा तिथल्या लेखी तक्रारी केलेल्या होत्या. रस्त्याचं काम चालू होतं. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतरही लोकांनी तिथल्या सुशिक्षित आणि ज्यांना माहिती कळते त्यांनी केल्या होत्या. कुठेही त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही आणि हाकणात ते बाळ गेलं. आज तिथे काम चालू होतं. कॉन्ट्रॅक्टरची माणसं उभी होती. कुठेही अधिकारी नव्हता. आता मला असं कळतंय की आम्ही सांगितलंच नव्हतं. मग ह्याच्यावरती जे आपण म्हणताय की पावसाळ्यापूर्वी महापौरांनी व्हिजिट केल्या ते वराड होतं. नारळ पाण्याची पार्टी होती. दे धक्का पिक्चर होता. काय असं बरं, आम्ही आता मागणी केली आहे की काय चर्चा झाली तुमच्या त्या वराडामध्ये? तुम्ही होता. कुठे जाळ्यांची चर्चा झाली? कुठे काय झाली? कुठल्या डेप्थ बघितल्या गेल्या? मॅन्युअलच्या किती आहेत, कुठे आहेत, कशा आहेत? काय केलं मग? मुंबईची सुरक्षा मुंबईकरांची अशी वाऱ्यावर लावणार? आणि जिथे जमेल तिथे आम्ही टीका करतच नाही आणि करणार पण नाही. पण तुमच्याच माध्यमातून मला विचारलं गेलं महापौर कुठे आहेत? मला सांगून जात नाही. कुठे जातात हा महापौरांचा स्वतःचा निर्णय असतो. पण असा इन्सिडेंट घडल्यानंतर अपेक्षित असतं की महापौर अर्ध्या 1 तासात पोहोचतील. सगळं आत्ता पोचल्या म्हणे, अजूनही पोचले की नाही मला माहिती नाही. पण आम्ही 45-50 मिनिटात तिथे पोचलो होतो. सगळी पाहणी केली. तिथले वॉर्ड ऑफिसर होते, बाकी नंतर सगळे होते आमच्याबरोबर, बोलत होते. लोकांचा उद्रेक दिसत होता. अशा पद्धतीने मुंबई चालवणारा हा तर आत्ता सुरू झालेला पावसाळा आहे. आम्ही मिटिंग घेतल्या, आम्ही हे केला आणि आम्ही ताव केला असं नाही होत. ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ठीक आहे. जाळी बसवण्याचं एवढ्या उशिरा काम का चालू झालं? याला जबाबदार कोण? कारण मी पहिला प्रश्न विचारला होता, मला तोपर्यंत माहिती नव्हतं की ते झाकण उघडलं मेन हॉलचं. पण मॅनहोलचं झाकण उघडलं तरी तिथे जाळी आधी बसवायला पाहिजे होती. महापौरांच्या समोर एक कर्मचारी पडला. त्याला काय म्हणे की त्याने मुद्दाम, कोण उडी मारेल? 2 गोष्टी आहेत, तुम्ही व्हिडिओ बघा. उडी मारणं आणि पडणं. कारण ते थोडे हेल्दी वाटतायत कर्मचारी आणि किमान 5'3", 5'4" त्यांची उंची असावी. त्यांच्या कमरेवर ते खाली गेले. त्यांचं नशीब चांगलं, त्यांच्या समोर कोसळून नाही गेले. या तुमच्या समोर गोष्टी घडूनही प्रशासनाला पाठीशी घालता, वरवर बोलणार. यामध्ये 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये जवळपास 7 अधिकाऱ्यांना निलंबित केले. चौकशी समिती गठीत केली. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, अहवाल येत नाही, तोपर्यंत या 7 अधिकाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये सहाय्यक आयुक्तांचा देखील समावेश आहे. आजच्या घटनेतल्या सहाय्यक आयुक्तांना देखील निलंबित. आजच्या घटनेला का, कालच्या घटनेला का नाही सहाय्यक आयुक्त? कारण उद्यान अधीक्षकावर जर तुम्ही परदेशी त्यांच्यावर कारवाई करणार म्हणताय, तर ज्यांच्या अंडर आहेत, कारण परदेशी हा संपूर्ण ईस्टर्न वेस्टर्न सिटीला आहे. कारवाया तर करा, तुम्हाला ज्यांच्यावर करायच्या त्या करा. पण चोर सोडून संन्यासाला का? ते जे वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसरांच्या अंडर असतात, तर त्या वॉर्ड ऑफिसरवर का नाही? मग एका वॉर्ड ऑफिसरला तुम्ही दानीला देणार आणि दुसऱ्याला वाचवणार का? हा प्रश्न आम्हालाही आहे की असं नाही करत असाल तर कुठल्याच गोष्टीला क्षमा करू नका. आणि कारवाया करणार किती? कारवाई मनुष्यवधाची व्हायला पाहिजे. कारवाई जागच्या जागी सस्पेंड झाले पाहिजे. ते आता तुम्ही केले. त्याचा अहवाल आम्हाला पण आला पाहिजे. काय तुमच्या ह्याच्यामध्ये आलंय? कारण आम्ही माहिती मिळवली. आणि मुळात कुठली घटना घडल्यानंतर सत्ताधारी म्हणून कोण? उपमहापौर पोचले, त्यांच्या पाठोपाठ मी पोचले. महापौर तर आत्ता, म्हणजे मग तुम्ही आम्हाला सांगणार घरी बसून? आम्ही घरी तर नाही, 500-550च्या घरात राहतो. कुठे ते एवढ्या चॅनलवाल्यांना बोलवणार? त्यामुळे उगाचच बोलायचं म्हणून एक तर माहिती घ्या,
विदाऊट माहिती बोलू नका, अशा उघड्या पडाल. महत्वाचे आहे अमित शहा आज एवढ्या दुर्दैवी घटनेनंतर अमित शहा हास्य करताना दिसतात ह्या पूर्ण भाषावरती एक व्हिडिओ व्हायरल होते. कसं बघताय ह्या 100 दिवसाच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडला होता आणि त्यानंतर आज जेव्हा गंभीर बघा, दोन गोष्टी. 100 दिवसाचा लेखाजोखा हा मुंबईच्या महापौर म्हणून बसला तर ते काम करायचंच आहे. ते प्रशासनाकडनं उलट करून घ्यायचंय आणि तो लेखाजोखा तुमच्या कामाचा द्या. लोकांना, मुंबईकरांना तुम्ही आमदार आहात, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे काहीतरी आहात मुंबईचे, तुमच्या लेखाजोखा द्या. तुम्ही आमच्या मुंबई महापालिकेचे लेखाजोखा देणारे तुम्ही कोण? इथे नगरसेवक महापौर बसवलायत ना, रबर स्टॅम्प आहेत, त्यांनी बाजूला बसावं आणि तुम्ही बोलावं. त्यामुळे लेखाजोखा तुमच्या कामाचा तुमच्या मतदारसंघात द्या. लेखाजोखा तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहात ते पक्षाला द्या. तुम्ही मुंबईचा लेखाजोखा महापौरांना देऊ दे, तर महापौर स्टडी बनवून बसणार आणि हे देणार. मुळामध्ये हा जो त्यांचा आव आहे, जो मुंबईत आम्ही मुंबईसाठी केवढे उघडे पडले, हे संवेदनशीलपणा आहे का तुमचा? तुम्ही एका 2 मृत्यू, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक उभरतं आई वडिलांचं भविष्य, माती केली त्याची, आणि त्याच्यावर तुम्ही हास्य करता. अतिशय याचा निषेध मी करते. राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे. जरा जरी चाड असेल तर दिलाच पाहिजे आणि पक्षाने त्यांचा घेतला पाहिजे. असा बेजबाबदार आमदार, असा बेजबाबदार पक्षाचा प्रमुख असेल तर त्यांचं केलं पाहिजे. आता संवेदनशील फडणवीस आहेत, बघू आता काय आपल्या पक्षाच्या अशा असंवेदनशील असलेल्या आमदारावर करतायत. हे त्यांचं आज फिदी हसणंच, हे किती संवेदनशील आहेत ते दिसलं. त्यांच्याकडनं काय अपेक्षा करताय? जो माणूस, जी व्यक्ती इतक्या लहान बालकाच्या मृत्यूवर आणि एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूवर जर त्यांना काहीतरी जोक सुचत असतील, काल म्हणे झाड होतं, आज म्हणे मॅनहोल, असं मी आता तुमच्याच माध्यमातून बघते. म्हणजे याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. लोकांना कळलं 2 मुखवटेवाले कसे आहेत. उपमहापौरांनी आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि त्या मागणीवर ठाम आहे. नाही, उपमहापौरांचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्या जोरावर ते मागत असतील की आयुक्तांनी राजीनामा द्यावा. तर मी उलट म्हणेन आयुक्तांनी जास्त सतर्क व्हावं. आयुक्तांच्या राजीनाम्यापेक्षा तुमच्या बाजूच्या महापौरांनी काय केलं, महापौरांचा राजीनामा मागा, ती हिंमत दाखवा ना. कारण तुम्ही दोघांनी मिळून, म्हणजे माझा प्रेमळ सल्ला आहे उपमहापौरांना की एकतर संविधानिक पद कुठलं आणि संविधानिक पदाला असंविधानिक कसे वागतायत, हा तुम्ही फरक बाजूलाच बसता बघा आणि त्यांना द्या हे. आणि आयुक्तांच्या बाबतीत आयुक्तांनी, म्हणजे मी आणि अशरफजी आज आयुक्तांकडे गेलो, त्यांनी सगळ्या नोट्स काढल्या, त्यांनी ऑलरेडी दाखवले. हा हलगर्जीपणा एकतर कॉन्ट्रॅक्टरचा आहे, हा हलगर्जीपणा वॉर्डच्या मध्ये जे अधिकारी आहेत, जर सगळं आयुक्तांनी करायचं आहे तर या बाकीच्या असलेल्या अधिकाऱ्यांना घरी पाठवलं पाहिजे, आयुक्त बघतील. त्याच्यामुळे असं काहीतरी म्हणून डायव्हर्ट करणं आयुक्तांचा राजीनामा, त्यापेक्षा महापौरांचा राजीनामा मागा. आणि ज्या आपल्या बाजूला बसतात कितीतरी याला तुम्हाला पण टाळलं जात आहे. आणि अशा संवेदनशीलतेच्या वेळेला सगळ्यांनी मिळून फाईट केलं पाहिजे. मी नाही म्हणणार, ती होते नाही होते मुंबईकर बघतायत आणि स्वतः महापौर अनुभवतायत. कारण या गोष्टी मी नाही बोलणार, कारण मला पण दिसतंय तुम्ही जे म्हणताय ते पूर्णतः सत्य आहे. ताई, एकीकडे आपण बघतोय की ऑरेंज अलर्ट मुंबईमध्ये आहे, रेड अलर्ट आहे आणि पुढच्या काही
महापौरांच्या बाबतीत म्हणजे त्या पण एक स्त्री आहेत म्हणून मी पण म्हणेन, पण जबाबदारी टाळण्याचे प्रकार जास्त होत आहेत आणि उलटून लोकांवर बोलण्याचं त्यांचं जास्त धाडस आहे. हे धाडस ना कामात दाखवा. ज्या पद्धतीने 6 तासानंतर किती संवेदनशील आहात. मुळामध्ये मुंबई सोडताना किमान तुमच्या बरोबर असलेला ना तरी माहिती हवं. मी अनेक ठिकाणी विचारलं तर कोणालाच माहिती नाही. आणि मग मला कळलं की त्या घरी होत्या. मग जर घरी पण असतील तर इतक्या असंवेदनशील आहेत की घरात असून म्हणजे घरी म्हणजे आता ते भायकायला शिफ्ट झाले. जो टेम्पररी आमच्यासाठी 2.5 वर्षाचा महापौर बंगला असतो त्याचा तर सगळंच बदलून टाकलं. कितीतरी करोड खर्च झाले. काय काय म्हणून बोलावं यांच्यावर, किती सांगावं, किती दिवसात, 100 दिवसात सगळ्या गोष्टी करतायत. हे करून दाखवलं 100 दिवसात. ज्या मॅन्युअल मध्ये तो व्यक्ती पडला होता, सर्च ऑपरेशन सुरू होण्याआधीच त्या मॅन्युअलवरती जाहीर लावण्यात आली. कॉन्टॅक्ट आणि ही चूक लपवण्यासाठी. हो, मला तेच आश्चर्य वाटलं की तिथे जर सगळे ऑफिसर पोचलेले असताना त्या कॉन्ट्रॅक्टरची एवढी हिंमत कशी, जे घडलंय त्याला घडलंच नाही असं दाखवण्याची त्या कॉन्ट्रॅक्टरची हिंमत, ती कसा ऑफिसरांनी सहन केली. आत्ता लावली सगळे पोचायच्या आधी, तरी मला वाटतं काही लोकांनी ते कॅच केलंय. त्याच्यामुळे मला वाटतं फारच मुंबईकरांना हात जोडून विनंती की मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर आहे. आपणच आपली काळजी घ्यावी असंच मी म्हणेन. मी कोणाचीच बाजू घेत नाही, अगदी स्पष्ट सांगते. मला कोणाच्या बाजूनी गरजच नाही. ज्या पद्धतीने म्हणजे आता समजा आयुक्त आहे तर आयुक्तांच्या खाली एएमसी आहे, एएमसीच्या खाली डीएमसी आहे, डीएमसीच्या खाली झोनल अधिकारी आहे आणि मग वॉर्ड ऑफिसर आहे. खरं ही जबाबदारी वॉर्ड ऑफिसरची आहे आणि त्या वॉर्डमध्ये त्यांच्या अंडर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची. त्यामुळे उद्यान अधीक्षक काय काय परदेशी ते ईस्ट म्हणजे सिटी संपूर्ण मुंबईला आहे. त्यामुळे ठीक आहे, कारवाई ते करत असतील तर त्याला माझी ना नाही, पण चोर सोडून संन्यासाला फाशी देणं आणि त्याच्यावर पडदा पाडणं की आम्ही केलं म्हणून, तर मला वाटतं हे गैर होईल. अधिकाऱ्यांच्या बाजूनी पण उभं राहिलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांना आरसा पण दाखवला पाहिजे. जर उद्यान अधीक्षक सगळ्या बाजूनी जर काम करायचं तर मग वॉर्डमध्ये जी पदं आहेत ती बंद करा. त्यांना कशाला पगार द्यायचे? मग वॉर्ड ऑफिसरच्या अंडर जेवढी डिपार्टमेंट येतात ती मुलं करतात काय, ती अधिकारी करतात काय, ह्याचा आढावा कोण घेणार? डीएमसी काय करतात? डीएमसी काय फक्त वॉर्डमध्ये जायचं, झालेलं बघायचं आणि निघून यायचं? दोन्हीकडच्या डीएमसीना पण हा प्रश्न आहे, तुम्ही काय करताय? मग याचा अर्थ आहे फक्त टोलबा टोलबी आहे आणि कोणालाही उठून द्यायचं आहे, चला आम्ही दिली. मला वाटतं हे पण गैर आहे. हे पण म्हणजे मी कोणाची, मी परत सांगते, बाजू नाही. पण तुमच्या आता हेड आहेत, तुम्ही चुका केल्या तर हेडला फाशी द्यायची असं होतं ना. त्याच्यामुळे अध्यक्षाला तर कडक कराच की बाबा तुझ्या राऊंड करा, त्यांना बोलवा, करा वगैरे. पण पहिला आधी वॉर्ड ऑफिसर, तिथे असलेले ते संबंधित डिपार्टमेंट, त्याचे जे कोण मेन आहेत आणि डीएमसी यांना पहिलं सस्पेंड करा. नाही बघा, मला ना ह्याच्यात राजकारण नको आहे. काही संघटना पुढे येऊन कोण करताय त्यांना पुढे वगैरे आम्हालाही कळतं. ज्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली आहे, वित्तहानी भरून काढता येते, मनुष्यहानी आणि त्यात करून म्हणजे दोन्ही मनुष्य इम्पॉर्टंट आहेत प्रत्येकाच्या आपल्या घराला. मग ते ज्येष्ठ नागरिक आहे म्हणजे असं नाही, ती दोन्ही मनुष्यहानी आहेत. एक तर उभरतं आईवडिलांचं भविष्य होतं, उभरतं, आणि ही जी ज्येष्ठ नागरिक आहे ते कुटुंबाला प्रोटेक्टिव्ह होते. दोन्ही वाईटच आहे ना. त्याच्यामुळे मला वाटतं अशा गोष्टी बोलणं की वाचवणं हे चूक होईल. आणि आता माझ्याबरोबर काँग्रेसच्या अशरफ अजमी
ते पण आपलं ठीक आहे. आता त्याच्यावर मी नाही बोलणार. आज फारच संवेदनशीलता इथे आहे. ते कोण येतील कोण जातील देव जाणे आणि ते जाणे. बोला, तुम्ही डिटेल द्या. आज दुपारी एल वॉर्डमध्ये खैरानी रोडमध्ये जे दुर्घटना झाली आणि असलम इसाक शेख म्हणून 60 वर्ष व्यक्तींच्या पडून निधन झाला. गरीब माणूस होता आणि या पहिल्यांदा नाही झाला. याच्यापूर्वी 2017मध्ये त्यावेळी मी महानगरपालिकामध्ये होतो. डॉक्टर दीपक कामतपूरकर यांचा प्रभादेवीमध्ये पडून त्यांची बॉडी 2 दिवसानंतर भेटली आणि त्यावेळी आपण काळजी घेतात ना हे म्हणाले महानगरपालिकांनी की आपण सगळे मेनहोलमध्ये जाली टाकणार आणि जाली टाकून ते काय हो शकेल तर प्रिकॉशन घेणार. त्याच्यानंतर आज झाला 2 दिवसापूर्वी 29 तारखेला हायकोर्टमध्ये एक पिटिशन PIL होती. त्या PIL सांगितलं ना ते असे म्हणाले की आजपासून 3000 पेक्षा जास्ती मेन होल शिल्लक आहे, त्यामुळे जाली आपल्याला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता नवीन रोडचे जे काम होत आहे ते सगळे कामवर जे आपण अपग्रेड करत आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे त्यांच्या माझी माहिती अनुसार त्याच्यावर पण जाली टाकण्याचं काम होत नाही आहे. तर असं काय झाला कशा झाला जबाबदारी कोणाची बरेच प्रश्न समोर येतात. आणि आमच्याकडे आमचं असं म्हणणं आहे की 10 वर्षामध्ये जवळपास मोर दॅन 100 इंजर्ड झाले आणि 30-40 पेक्षा जास्त लोकची मृत्यू झाली असे आकडे आहे. त्यानंतर पण महानगरपालिका काय काळजी घेत नाही आहे. 2 दिवसापूर्वी लहान बालक आपला झाड गिरण्याच्या नंतर त्याची मृत्यू झाली. आणि हे सगळा बघायला मुंबईचे जे लोक आहे नागरिक आहे ते खूप त्याला भीती वाटत आहे. ते आता ते असं म्हणतात की बाबा तुम्ही स्वतःची काळजी घेऊन बाहेर या आणि तुम्ही जा. तुमची जानची जी जिम्मेदारी आहे ही महानगरपालिका किंवा राज्य सरकारवर नाही. तर अशी जी मानसिकता आहे. आणि याच्या पूर्वी 10-15 दिवसापूर्वी सत्ता पक्षांच्या लोकांना 100 डेज म्हणजे 100 दिवसाचा जुलूस करत होते ते. आणि ते आम्हाला आज दिवशी असं सांगायचं आहे की एव्हरीवेअर जिथे तुम्ही सांगत होते की तुम्ही हे चांगला केलं ते तुम्ही विफल झाला आहे. आणि जबाबदारी कोणाची असं घ्यायच्या तुमच्याकडे ते हिंमत नाही आहे. म्हणजे जबाबदारी तुम्ही आयुक्तांवर टाकतात. तुमची काय जबाबदारी आहे. मुंबईकरांना आयुक्तांना बघून तुम्हाला मत दिले नाही, तुम्हाला भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला बघून मत दिले आणि जबाबदारी तुमची आहे. तुम्ही कोणाला राजीनामा घेतात. तुम्ही अमित साटमचा राजीनामा घेतात ते हसतात किंवा महापौरांचा घेतात, कोणाचा राजीनामा घेतात. जबाबदारी करून पुढे या आणि स्वतःची जबाबदारी हिंमत दाखवून तुम्ही घ्या. सांगा की बाबा हे माझा राजीनामा काय कारण आपण विफल झाले. म्हणजे तुम्ही प्रशासनाला टीका करणार आणि सत्ताचे सुख तुम्ही भोगणार हे आता चालणार नाही. मुंबईकर बघत आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचा तुम्हाला फल भेटणार. आणि मुंबईकरांची जानची जे काळजी आहे ते आता तुम्ही नाही घेतणार तर विपक्ष घेतणार. आम्ही वारंवार आवाज उठवणार, मुद्दे मांडणार आणि लढणार. ही आमची तुमच्या समोर आहे असं म्हणणं आहे. धन्यवाद.